हाय हॅलो नमस्कार, मी पूनम आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि छान अशा व्हिडिओमध्ये. सो मागं मी ज्वेलरीचा व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याला छान असा महिलांनी प्रतिसाद दिलाय, मस्त अशा कमेंट केल्या, त्यांना लिंक हवी आहे. पण मी त्या व्हिडिओ सांगितले जर तुम्हाला लिंक हवी असेल त्यासाठी काय करावं लागेल आणि जर तो व्हिडिओ तुम्ही जर नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. आणि या व्हिडिओवर या चॅनलवर जर तुम्ही नवीन व्हिडिओ हा माझा पहिल्यांदा बघत असेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायचंय. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले ना ब्लाऊज दाखवायच्या आधी मी तुम्हाला टिप्स देईन की ब्लाऊज कसा निवडायचा किंवा मग साडीवर जाईल कसा बघायचा. एक तर तुमची साडी लाईट असेल तर ब्लाऊज पूर्ण एकदम डार्क नाही का, आपण डार्क शेड म्हणतो, पिंक असो किंवा मग ब्ल्यू येल्लो, साडीनुसार तुम्हाला थोडासा जो आपला साडी असते ना, समजा आता एक येल्लो साडी आहे, मग त्याच्यात छोटे 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 ब्लॅक कलरचे अशा बुट्टी आहेत छान, सेंथेटिक साड्या असो किंवा मग ऑर्गेन्झा असो, शिफॉन असो, कॉटन असो, त्या ज्या छोट्या छोट्या बुट्टींमधले जे कलर आहेत ना ते कलर ब्लाऊजसाठी निवडायचे. उगाच साडी पण पिंक आहे आणि मग तुम्ही तो ब्लाऊज पीस पण पिंकच विकत घेणार रेडीमेड आणि मग तो शिवणार, एकदम विचित्र लुक दिसतो, तो उठून दिसत नाही. जो साडीतला एकदम छोटा कलर आहे किंवा थोडासा कलर आहे त्या कलरचा ब्लाऊज घ्यायचा आणि तो ब्लाऊज शिवायचा. त्यामुळे एकदम साडी पण रिच दिसते आणि तुमचं लुक पण सगळ्या लोकांमध्ये उठून दिसतं. हा मेन मुद्दा आहे. चला त्याचा ब्लाऊज तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिले ना माझी मी हे पूर्ण माझ्या हाताने मी वर्क केलंय आणि त्याच्यातलं एक फक्त मी बाहेरनं वर्क करून घेतलंय अर्जंटमध्ये. चला तुम्हाला सगळ्यात पहिला ग्रीन कलरचा दाखवते. हा ब्लाऊज मस्त मी असा घरीच वर्क केलाय, एवढा सुंदर दिसतो ना हा. आता याचं काय झालंय, आपण महिलांना आपल्या काठपदरची साडी घातली, एखाद्या फंक्शनला गेलो की आपण असं पदर घेतो आणि तो पदर घेऊन घेऊन ना माझा इथलं एक स्टोन फक्त पडलाय. छान असं बाहीला पण मी मस्त स्टोन लावलाय, कडनी स्टोनलेस लावलीये, इथं मणी आणि छान असा एक मोठा मणी लावलाय, त्यामुळे एकदम उठून दिसतो आणि खूप शाईन येते. हा पण ब्लाऊज मी स्वतः घरी वर्क केलाय त्यामुळे मला जास्त आवडतो. नॉर्मल आणि इथं स्टोनलेस लावली आणि मोठे जे मणी असतात ना, आता भरपूर जण वर्क करत असतील त्यांना माहित असेल, छान असं मधी मणी आणि छान असे एक पट्टी केली नॉर्मल मध्ये, खूप सुंदर दिसतो. आणि आता मी जेव्हा साडीचं कलेक्शन माझं दाखवेल या व्हिडिओच्या नंतर, तेव्हा काय झालंय, जी मी ही ग्रीन कलरची साडी माझ्या दिराचं लग्न होतं तेव्हा मी घेतली होती, त्यातला पीस पूर्ण विदाऊट आला होता, एकदम काळपट आणि मग त्याच्यावर चेक्स होते. साडी आणि मग ब्लाऊज पीस मध्ये काहीच मॅच होत नव्हतं. त्यावेळेस मी काय केलं, हा पीस घेऊन आले. आता ह्या पीस म्हणजे ह्या पीसाचं नाव जर काय तुम्हाला हवा असेल किंवा पाहिजे असेल खाली कमेंट करून मला सांगा, मी नक्की तुम्हाला सांगेल की या पीसला काय बोलतात ते. त्यानंतर आहे ना तो जो ब्लाऊज पीस होता साडीवरचा त्याचा मी काट कट केला आणि फक्त मग ह्या ब्लाऊज पीसला अटॅच केला. वाटत सुद्धा नाही की विदाऊट शिवलाय म्हणून मी. हा ब्लाऊज पीस खूप सुंदर दिसतो एकदम. जेव्हा तुम्ही साडी बघसाल ना माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हा तुम्हाला कळेल, काय म्हणजे वाटतच नाहीये की मी दुसरा पीस आणलाय आणि मग छान असा ब्लाऊज शिवलाय, त्याला असे अटॅच केलीये, काहीच वाटत नाहीये. खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज पीस. मी अजून पण सांगते, तुम्हाला जर ब्लाऊज पीसचं नाव पाहिजे असेल तर खाली मला कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला नाव दिलं याचं. आणि हा ब्लाऊज पीस मी एका दिवसात छान असं वर्क केलाय. कसा केलाय, आधी स्टिच केला कारण की एवढा वेळ नव्हता, मग तो रिंगेला लावणं आणि मग त्या सुईने ते स्टिच वर्क वगैरे करून मग तो स्टिच करायला देणं, पूर्ण स्टिच करून घेतलाय. आणि त्यानंतर मी याला छान अशी वर्क केलंय. तुम्हाला इथे धागे पण दिसतील, पूर्ण मी हातानेच याला नाही का शिवून घेतलंय कारण की टाइम नव्हता, पटकन मला हवा होता ब्लाऊज, त्यासाठी खूप सुंदर दिसतो. आता हे जे तुम्हाला मी ब्लाऊज दाखते ना, जे माझ्याकडे जेवढे ब्लाऊजवरनं माझे फोटो आहेत साडीवरचे छान, ते मी तुम्हाला इथं लगेच दाखवेल ब्लाऊज सोबत लगेच. हा झाला ग्रीन कलरचा, त्यानंतर हा पिंक कलरचा. आता हा पण मी स्वतः वर्क केलाय. प्रिशा जेव्हा माझ्या पोटात होती 5व्या महिन्याची असताना तेव्हा मी हा वर्क केलाय ब्लाऊज. खूप छान वाटतो हा पण. आणि हे रिसेंटली आहेत ना, माझ्या चुलत बहिणीचं लग्न होतं त्यावेळेस मी हे खालचे लटकन लावले होते, नाहीतर हा ब्लाऊज आहे ना पूर्ण असा एवढा होता आणि पूर्ण हेवी वर्क केले त्यामुळे एवढा सुंदर दिसतो ना. हे जे आपण जे हायलाइट करतो ना, आता भरपूर जणे ज्या वर्क करत असतील त्यांना माहित असेल की हायलाइट म्हणजे काय. जी आपली डिझाईन असती, समजा आता एखादी फ्लावरची डिझाईन आहे आपल्या साडीच्या ज्या काठमध्ये किंवा ब्लाऊजच्या काठमध्ये, ती पूर्ण एक मणीने भरणं किंवा मग थ्रेड वर्किंग भरणं, त्याला बोलतात हायलाइट करणं. सो मी माझ्या तशा भरपूर डिझाईन होत्या ना त्या पूर्ण हायलाइट केल्या आहेत मी अशा, त्यामुळे खूप छान दिसतो हा ब्लाऊज. आणि हे लटकन मी ऍडिशनल म्हणून आता लावले लग्नामध्ये बहिणीच्या, त्यामुळे तो अजून उठून दिसतोय. वर छान अशा छोट्या छोट्या बुट्ट्या मी त्याला केल्यात आणि मध्ये ना छान असे स्टोन त्याला लावलेत आणि कडनी छोटेसे बिट्स लावलेत.
असे बुट्टी टाईपमध्ये केले मी त्यांना, त्यामुळे भरपूर उठून दिसतो. आणि बॅक साईडला नॉर्मल पहिले एक आपली मण्यांची माळ लावली, त्यानंतर छोटे बीड्स, स्टोन लेस आणि नंतर फक्त मग पिंक कलरचे खडे मी लावलेत. असं काय केलंय, खूप छान दिसतो. याचा पण जर मला फोटो जर भेटला तर हा पण मी देईल. आणि हे जे आपण खाली लटकन लावतो ना, त्याच्यामुळे एकदम रिच लुक येतो ब्लाऊजला, मी तर सांगेन. कारण की मला खूप आवडतं असे लटकन वगैरे काहीतरी करायला. त्यानंतर पहा छान असा पिंक कलरचा ब्लाऊज आहे. हा पण मी म्हणजे काय केलं या ब्लाऊजचं तुम्हाला सांगते. हा जो आता भाग आहे, आपण म्हणतो ना बऱ्याच जणी ब्लाऊज शिवतात, त्यांना माहित असेल. आपण जेव्हा ब्लाऊज पीसची बाही कट करतो त्याला अस्तर वगैरे लावून साईडला ठेवतो. ज्या ताईंकडनं मला ब्लाऊज शिवून घ्यायचा होता त्या ताईंना मी म्हणलं बाही कट करा, त्याला अस्तर लावून फक्त मला द्या. त्यानंतर मी याला छान असं हँडवर्क केले. तेव्हा मला जास्त एवढं वर्कचं येत नव्हतं नाही का, ते रिंगेले लावणं, मग त्या सुईनी धागेणी करणं, तेव्हा काही येत नव्हतं. आता तुम्हाला इथे धागे दिसतील, आता नाही बघा दिसत आहेत का, टाके दिसत आहेत. फक्त असे टाके टाकून मी ते केलेलं आहे वर. ह्या ब्लाऊज आहे ना, हा जो पिकअप तुम्हाला दिसतोय तो मी स्वतः हाताने नाही बनवला. आपले जे ब्लाऊज आपण पॅच लावतो तो पॅच तुम्हाला आणायचा आहे. तुम्ही ग्लूनी चिटकवला तरी चालेल, किंवा मग आपले मोठे मोठे टाके टाकायचे सुई धागेने, ते टाके टाकले मी. आणि हे जे तुम्हाला कडेचे मणी दिसत आहे ते फक्त मी हाताने लावले. बाकी पूर्ण हा जो पिकअप आहे तो आयता पॅचचा आहे आणि डायरेक्ट मी त्याला तो लावलाय. कडेने छोटीशी बुट्टी म्हणून 3-3 मणी लावलेत फक्त. इथं स्टोनलेस आहे, मध्ये कडनी म्हणजे मोत्यांचे नाही, गोल्ड मणी आहेत. त्यानंतर छान असे फ्लावर केलेत मी. आणि नंतर मी असे हे शिक्के लावलेत. आता त्याला काय बोलतात मला माहित नाही, पण शिक्के लावलेत. त्याच्यावर लक्ष्मीचं शिक्के होते ते मी लावलेत. बॅक साईडनी पण आता मी जे माझे ब्लाऊज वर्कचे दाखवून बॅक साईडनी जास्त मी हेवी वर्क केलं नाही, कारण की आपण सहसा मग जेव्हा कर्ल्स करतो व्हेल्सचे किंवा मग गजरा वगैरे लावतो त्यामुळे ते काही एवढं प्रॉपर उठून दिसत नाही. त्यामुळे बॅक साईडला मी पूर्ण असं नॉर्मलच केले. आता गाठ बांधली मी, एकदम नॉर्मल केले नाही का, जास्त काही हेवी मी करत नाही बॅक साईडनी. हा पण खूप सुंदर दिसतो. बरं, हा पण पीस आहे तो साडीतला नाहीये, विदाऊट आहे. मी परत एकदा तुम्हाला सांगते, मग ग्रीन कलरच्या ब्लाऊजचं पण मी सांगितलं, याला पण मी सांगते. जर तुम्हाला या ब्लाऊज पीसचं नाव हवं असेल मला खाली कमेंट करून नक्की तुम्ही कमेंट करून सांगा, मी तुम्हाला लगेच त्याचं नाव सांगेन. आणि कुठं मिळतो कुठं नाही हे पण तुम्हाला सांगेल. छान म्हणजे एवढा सुंदर आहे ना हा. माझ्या नाही निधन 7-8 साड्यांवर ब्लाऊज जातो, कारण की आपण बहुतेक आपल्या लेडीचा पिंक कलर फेवरेट असतो, किंवा मग साडीचा छान असा पिंक कलरचा काट असतो. कुठेही एखाद्या पिंक कलरचं मोठ्या अशा बुट्ट्या वगैरे असतील ना तुमच्या साडीमध्ये, तरी पण हा ब्लाऊज खूप छान मॅच होऊन जातो. किंवा एकदम सिंपल गोल्डन साडी आहे छान साऊथ इंडियन पॅटर्न, त्याला पण खूप सुंदर दिसतात असे कलर. विदाऊट तुम्ही न साडीतलं तुम्हाला शिवायचं आहे, किंवा मग तो शिवलाय बाबा, आता खूप दिवसाची साडी झाली, साडी तर तुम्हाला आवडती पण ब्लाऊज मात्र येत नाहीये, फिटिंगला बसत नाही, किंवा त्याच्यावरचं वर किंवा तो ब्लाऊज खराब झालाय, तर असे ब्लाऊज तुम्ही पीस घेऊन छान स्टिच करून तुमच्या हाताने वर किंवा फॅब्रिक पेंटिंग करून तुम्ही ते शिवू शकता. आता फॅब्रिक पेंटिंग पण मी 2 ब्लाऊज केलेत, पण ते माझ्या बहिणीचे केलेत, त्यामुळे तो तिच्याकडेचे ब्लाऊज पीस ते दाखवायला नाहीयेत. त्यानंतर हा सगळ्यात फेवरेट आहे माझा ब्लाऊज सगळ्यात. ही माझ्या बहिणीच्या लग्नात मी आणि माझ्या वहिनीने सेम साडी घेतली होती, आणि हा पण ब्लाऊज मी शिवल्यावरच केलाय. मला वाटते 3-4 ब्लाऊज केल्यानंतर मग मोबाईलवर छान असं युट्यूबला शिकले की ब्लाऊज वर्क कसा करायचा, सुई कशी पकडायची, त्यात धागा कसा गुंतवायचा. त्यानंतरच मग मी हे ब्लाऊज हळूहळू शिकले. आता हे जे आहेत तुम्हाला लटकन दिसत आहेत, हे आता माझ्या दिराचं लग्न होतं, काहीतरी ऍडिशनल किंवा काहीतरी लुक आपल्या सगळ्यांमध्ये उठून दिसावा, त्यामुळे मी हे लटकन लावले होते. खालचे जे तुम्हाला दिसत आहेत हे आणि हे वाले, नाहीतर हा ब्लाऊज पूर्ण असा होता. आता मी हा जो वरचं वर्क केलंय त्या ब्लाऊजचा पण एक फोटो देईल या साईडला, आणि हे जे मी लटकन लावले त्या ब्लाऊजचा पण ह्या साईडला मी दोन्ही फोटो एकाच वेळेस अटॅच करेन. त्यातलं कोणता लुक छान दिसतोय हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे जे मी लावलं ना ते मला एवढं प्रचंड आवडतं ना. आता हे तुम्हाला दिसताना वाटेल की 1 दिवसात होईल किंवा काय, एका भाईला मला 2 दिवस गेले, कारण की एक मणी वावणं आणि मग त्याला ते अटॅच करणं, त्याला शिवणं, गाठ बांधणं हे खूप अवघड होऊन जातं जेव्हा आपला ब्लाऊज स्टिच केलेला असतो. आणि जर तो विदाऊट स्टिच असेल, डायरेक्ट तुम्ही रिंगेला लावून करणार असेल तर पटकन होऊन जातो तो, किंवा मग आपल्या सोबत आपली बहीण किंवा मम्मी पण आपल्यासोबत करू शकते. पण जर तुम्ही शिवलेला असेल तर खूप वेळ तुम्हाला लागेल, पण खूप छान वाटतो हा. जर तुम्हाला काहीच तुम्हाला वर्क नसेल करायचं तर छान असं तुमची जी बाही असते, आता मी तुम्हाला दाखवते. आता माझं ह्या बाईला काहीच नाहीये, फक्त इथं नॉर्मल वर्क आहे. तुम्हाला फक्त ह्या बाईला तुमचं प्लेन ठेवायचं असेल आणि छान असं दोन्ही मिळून लटकन लावायचे असेल इथं,
तरी खूप सुंदर दिसतो. पण जो तुम्हाला खाली आता मणी लावायचा आहे, मी काय केलंय, माझ्या साडीत कुठलाही विदाऊट कलर नाहीये. पूर्ण साडी माझी ब्ल्यू आणि मध्ये अशी गोल्डन एकदम पिंपळाची पानं कशी असतात तशी डिझाईन आहे. माझ्या साडीच्या कलेक्शनमध्ये मी साडी तुम्हाला दाखवेलच, त्यामध्ये काहीच कलर कुठला ऍड नव्हता, त्यामुळे मी मण्यांना खाली कलर टाकले नाही. सिंपल असे मोतीचे मणी घेतलेत. तुम्हाला जसं तुमची साडी ब्ल्यू आहे, पिंक आहे आणि छान त्याच्यात रेड कलरची बुट्टी आहे किंवा ब्ल्यू कलरची बुट्टी, येलो कलरची बुट्टी, सिंपल असे शुगर बीड्स आणायचे, छान असे लावायचे आणि मी जिथं मोती लावलंय तिथं त्यात जो विदाऊट जो कलर असेल कॉम्बिनेशनमध्ये तो कलरचा म्हणून लावायचा आहे, जेणेकरून तुमची जी साडी आहे, तुमचा जो ब्लाऊज आहे तो एकदम सुंदर असा उठून दिसेल. खूप सुंदर दिसतो. जो हे जे हलतात ना लटकन, ते खरं तर खूप छान दिसतात. आपण एखाद्या फंक्शनमध्ये घालतो किंवा मग छान असं चलताना वगैरे बघू शकता तुम्ही, एवढं सुंदर दिसतात ना. सो हे होते सगळे माझे मी स्वतः वर्क केलेले ब्लाऊज माझ्या हाताने. आता मम्मीचे पण भरपूर केलेत, वहिनीचे केलेत, दीदीचे तर पूर्ण लग्नातले मीच वर्क केलेत ब्लाऊज. मला जर फोटो ते पण भेटले तरी पण मी ते सगळ्यात शेवटी लावून देईल. आणि हा आता सगळ्यात हा तर माझा फेवरेट झालाय. हा मी बाहेरूनच वर्क करून घेतलाय. आता मला माझ्या मावस नंदीच्या मुलीचं लग्न होतं तेव्हा मी ही साडी घेतली होती. आणि ह्या जे म्हणजे ही जी साडी आहे, मला वाटते माझा पहिला व्हिडिओ असेल किंवा माझ्या प्रोफाईल पिक्चरवर जी आहे, तुम्ही जाऊन बघसाल तेव्हा तुम्हाला दिसेल ती साडी आहे. त्या साडीच्या भरपूर जणांच्या कमेंट इंस्टाग्रामवर, युट्यूबला पण आहे एक कमेंट की दीदी तू साडी कुठनं घेतली काय. ही साडी मी काही ऑनलाईन नाही घेतलेली, मी तुम्हाला साडी कलेक्शन म्हणजे दाखवणच, डायरेक्ट जाऊन शॉपमधनं घेतलेली साडी आहे मी ती. कारण की छान छान कमेंट्स आल्यात त्या साडीवर मला, म्हणून मी तुम्हाला सांगतेय. याचा पण ब्लाऊज आहे ना मी पिंपरीमधनं छान असं वर्क करून घेतलंय. खूप सुंदर एकदम पिकॉकची डिझाईन आहे. माझ्या त्या साडीवर पॅरेट होते, पण म्हणलं आता पॅरेट इथं छान दिसणार नाही, त्यामुळे त्यांना म्हणलं त्याला काहीतरी छान असं म्हणून पिकॉक करून द्या छान. आणि त्या साडीत आहे ना एकदम छान असे फ्लावर्स वगैरे वेगवेगळ्या कलरचे, त्यामुळे त्यांना म्हणलं तर मस्त असा कलरमध्ये हे करा नाही का, बीट्स वगैरे लावा. जास्त त्यांनी शुगर बीट्सवरच काम केलंय, त्यामुळे ब्लाऊज खूप उठून दिसतोय. बॅक साईडने त्यांनी छान असं वर्क केलंय. ब्लाऊज पूर्ण थ्रेड वर्क केलं इथं त्यांनी, फ्लावरमध्ये पूर्ण बीट्स लावलेत, शुगर बीट्स मस्त. आणि बॅक साईडने छोट्या छोट्या अशा बुट्ट्या केल्यात, भाईला छोट्याशा बुट्ट्या केल्यात, मध्ये छान असे मणी लावलेत भाईला. हे जे आपण लावतो ना लटकन, त्यामुळे तर खरंच आपल्या ब्लाऊजला एकदम रिच लुक येतो. आणि काही नाही केलं तरी चालेल, तुमचा ब्लाऊज तुम्ही शिवला असेल तरी चालेल, फक्त असे मणी लावायचे. आणि मी सांगितलं तसं पूर्ण मणी लावून घ्यायचे. जो जो शेवटचा तुमचा असा मोठावाला मणी आहे, तुमच्या साडीचा एखादा छान असा विदाऊट कलर आहे किंवा तुम्हाला तो कलर 4-5 कलर असतील तर त्यातला जो जास्त उठून दिसतोय कलर, तो कलर निवडायचा आणि हे मणी लावून शेवटी तो मणी लावून द्यायचा. त्याच्या खाली छोटासा गोल्डन मणी लावायचा, जेणेकरून तो वेगळा वाटणार नाही, ब्लाऊज साडीतला असासारखा असं खूप छान दिसतो. आता मी माझ्या नंदेचा ब्लाऊज आणि माझा ब्लाऊज करून घेत होता, त्यामुळे प्राइस माहित नाही, पण हा ब्लाऊज मला 5-5.5 हजाराच्या पुढेच बसलेला आहे. वर्क करून स्टिच करून छान असा, आणि खूप अर्जंटमध्ये केलं होतं, त्यामुळे त्यांनी मग एक्स्ट्रा चार्जेस घेतलेले. असे काही आहे छोटे छान त्यांनी स्वतःहून असे लटकन करून दिले. आता हे पूर्ण झालं माझ्या वर्कच्या ब्लाऊजचं कलेक्शन. त्यानंतर आता दाखवते वेलवेटच्या ब्लाऊजचं कलेक्शन. आता वेलवेटचे ब्लाऊज आहेत ना, 1-7-8 वर्षापूर्वी एवढे ट्रेंडिंगमध्ये होते. आपण जर लग्नात जर तुम्ही गेले असाल 5-6 वर्षापूर्वीचं तर बघितलं असेल, भरपूर महिलांच्या अंगावर आहे ना जो साडी असती काठपदराची त्यातला ब्लाऊज नाही, भरपूर वेलवेटचे पीस ट्रेंडिंगला होते, त्यामुळे तेच असायचे. माझ्याकडे जास्त नाहीये, 3 ते 4 आहेत. म्हणलं आता ओल्ड असतील ते, पण म्हणलं आहे कलेक्शन तर दाखवायला काय हरकत आहे आपल्याला. सो असं आहे. त्यातला सगळा हा ब्लॅक कलरचा वेलवेटचा पीस आहे, एवढा आवडतो ना मला. आणि हे जे तुम्हाला मी दाखवतेय ते स्वतः सगळे मी शिवलेले आहेत हाताने, खूप सुंदर दिसतो. आणि असे ब्लॅक कलरचे पीस आहेत ना, तुम्हाला गोल्डन साडीवर, ग्रीन साडीवर किंवा मग ब्लॅक साडीवर पण छान दिसतात, कारण की याच्यावर गोल्डन कलर आहे. अजून बरं एकदम नाही का पिंक वगैरे म्हणा किंवा व्हाईट साडीवर खूप छान वाटतात. त्यानंतर आहे हा पिंक कलरचा ब्लाऊज, छान वाटतो, एकदम पूर्ण सिक्वेन्सनी भरलेला आहे. खूप महिलांकडे असतील असे ब्लाऊज, छान ट्रेंडिंगमध्ये होते. आता नाही दिसत कोणाचे जास्त घातलेले, पूर्ण एकदम भरलेला आहे इथून तिथून सगळा पीस. आणि ह्याला पण येतात सुंदर असे लटकन केलेत मी.
आणि मला सांगा, मला एवढे येडे चाळीत ना असे काहीतरी म्हणजे करायचं, तो कपडा वायाला नाही जायला पाहिजे असं आहे माझं. मी भरपूर ज्याचे बाहेर मी आता आहेत पुढचे ब्लाऊज 2-3 बाहेर स्टिच करायला दिले की त्या ताईंना सांगते मला त्याचं जे कापड उरले ना ते मात्र द्या, मला त्याचे लटकन करायचे. बाहेरच्या आणण्यापेक्षा आपण जे हाताने आपली क्रिएटिव्हिटी करतो ती लावायला, त्याची एक आवड करायला, तो एक धागा छान असं स्टिच करायला एवढं प्रचंड आवडतं ना मला. आणि मग विचारतात बाबा हे कुठनं केलं तू का, ते ताईंनीच करून दिलं. ते स्वतः मी करते. आता ब्लाऊज वर्क करते ना त्याच्यामुळे मनी भरपूर पडून असतात माझ्याकडे, मग ते कुठं ते व्हायला जाण्यापेक्षा ना त्याचं काहीतरी असं करायचं, असं चाललेलं असतं माझं. ते लटकन छान केले आणि जो हे वेलवेटचा पीस उरला होता ना तोच पीस मग ह्याच्यामध्ये मी टाकलाय आणि कडने छान असे टिप मारून फोल्ड करून मग त्याला छान असे मणी लावलेत. आणि त्यानंतर लास्टवाला हा म्हणजे ब्ल्यू. आता हा जास्त मी काही वेअर केलेला नाहीये. एक काठ पदराची साडी होती माझ्याकडं, त्याचा काठ ब्ल्यू होता, येलो कलरची साडी आणि काठ ब्ल्यू. ती साडी मला दिलेली होती कोणीतरी, पण त्याच्यावरचा ब्लाऊज मी जिथं स्टिच करायला दिला त्यांनी तो पूर्ण खराब केला. आता म्हणलं साडी पडून तेवढी काही खराबच होणार ती, त्यामुळे छान असं त्याच्यावर ब्लाऊज पीस शिवला होता. तरी पण मी जास्त हा वेअर केलेला नाहीये, पण खूप आवडतो मला. याचे जो चेक्स आहे, त्याच्यात सिक्वेन्स आहेत, मध्ये जो त्यांनी थ्रेड वर्क दिलाय ना तो खूप उठून दिसतो. आणि त्याच्यावर पण छान असे लटकन एकदम गोंड्या टाईपमध्ये लटकन केलं. हा मी नाही स्टिच केला, हा दुसऱ्या ताईंनी स्टिच करून दिलाय मला. त्यांना सांगितलं होतं मला की लटकन मध्ये काहीतरी ब्लाऊज पीसचं लावा जेणेकरून तो छान दिसेल असं काहीतरी. हे झाले माझे वर्कवाले छान असे वेलवेटवाले. त्यानंतर दाखवतीये छान माझे आता पूर्ण आपण एक तर शॉर्ट बाही शिवतो, नाहीतर एवढी, नाहीतर मग एवढी लेंथ शिवतो ब्लाऊजची आपल्या बाहीची सिवलेसची. सुंदर आहे हा एवढा प्रचंड आवडतो ना मला ब्लाऊज पीस. आणि या ब्लाऊजचं तुम्हाला मी एक छान टिप्स देईन. याचा जो कपडा आहे त्याचा, आता हे जे फुल ब्लाऊज पीस आहे ना हा मी आहे ना माझ्या दिराचा साखरपुडा होता त्यावेळेस मी काठपदराच्या साडीवर मी साडी तिथं घेऊन गेले शॉपमध्ये मॅचिंग सेंटरमध्ये, त्याच्यावर मी हा ब्लाऊज पीस छान असा चॉईस करून आणला. साडी होती माझी या कलरची. हा जो तुम्हाला मोरपंखी कलर दिसतोय ना ती साडी होती. आता माझ्याकडे फोटो पण नाही, मी फोटो काढला होता की बहिणीला पाठवण्यासाठी की हा ब्लाऊज किंवा मग ती साडी मी घातल्यावर कशी दिसणार. मग तिने सांगते एकदम वाईट दिसते, तू ते घालू नको किंवा मग इम्प्रेशन उगाच तुझं डाऊन होईल असं. तर तसं होतं. हा ब्लाऊज पीस मग मी छान असा शिवला, ह्याचा कापड वगैरे घेतला. आणि भरपूर जणांनी मला विचारलं की ब्लाऊज तू वर्क केलाय का, तर नाही, हा पूर्ण रेडीमेड म्हणजे पीस आहे, डायरेक्ट थ्रेड वर्क करून त्यांनी दिलेला. म्हणजे आपण म्हणतो ना गेलं की आपल्याला कापड आवडलं की आपण ते 1 मीटर 1.5 मीटर कट करून घेतो, तशातनंच हा कापड आहे. आणि त्याच्यावर पण छान मस्त अशी मी लटकन केले. हे खूप आवडलेत आणि खूप जणांना आवडली ही लटकन पण, नाही का, एकदम छान दिसतात. आणि हे लटकन मी कसे केले, आता हे जे तुम्हाला दिसतंय ना पॅरेट ग्रीन कलरचं मेहंदी कलरचं छान असं फुल, तसं ते ताईंना मी म्हणलं होतं की जर तुमच्याकडे कपडा छान उरला ना तो कपडा मला रिटर्न द्या. मग त्याच्यातनंच आता हे पॅरेट ग्रीन आहे आणि हे आहेत पिंक कलरचे. मग त्या कापडात आहे ना भरपूर असे फ्लावर्स उरले होते, ते छान असे शेपमध्ये कट केले. त्यात मग ह्या ब्लाऊज पीसचा उरलेला कपडा भरला, त्याला छान असं स्टिच केलं, फोल्ड केलं आणि मग त्यानंतर हे छान असे याला मणी लावले. खूप सुंदर दिसतं असं. तुम्हाला सांगते ना मला असं काहीतरी करायला खूप आवडतं. आणि जेव्हा मी हा ब्लाऊज घातला साखरपुड्यामध्ये एवढ्या जणींच्या तेव्हा मला कमेंट होत्या की सगळ्यात लुक तुझा उठून दिसतोय. काही मी जास्त मेकअप केला नव्हता, फक्त छान अशी स्ट्रेटनिंग केली होती आणि फक्त मी मला वाटते पॅनकेक लावला होता. पॅनकेक भरपूर जणांना माहीत असेल, छान असा आपला फाउंडेशनचा असतो. पॅनकेक लावला होता, नॉर्मल पावडर लावली होती, डार्क फक्त लिपस्टिक लावली होती, क्लचर आणि सिंपल एकदम. आता मी तुम्हाला फोटो देईन. पर्पल एकदम लाईट पर्पल कलरची लेव्हेंडर कलरची साडी होती आणि त्याच्यावर मी हा ब्लाऊज वेअर केला होता. एवढा सुंदर वाटत होता. सगळ्या जणी म्हणल्या एवढा तुझा लुक उठून दिसतोय ना तुझ्या ब्लाऊजमुळं. खूप जणांनी कमेंट केला की ब्लाऊज तू कुठनं शिवला किंवा मग पीस कुठनं घेतला. भरपूर जणांना मी सांगितले तुम्हाला जर हवे असतील असे छान छान पीस मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की सांगेल की मी कुठनं घेतला आहे. त्यानंतर आहे सेम तशाच पॅटर्नमधनं मी घेतलाय येलो कलरचा. आता आमच्या म्हणजे आता आम्ही इकडे गावाला असल्यामुळे ना आमच्याकडे भरपूर लग्न असतं, भरपूर नाही का सारखं फंक्शन्स किंवा कोणाचे लग्न, साखरपुडा, बर्थडे, त्यामुळे भरपूर ब्लाऊज लागतात, भरपूर साड्या लागतात. त्यामुळे वरच्यावर मग माझं ब्लाऊज स्टिच करणं चालतंच. तर हा आता माझ्या दिराचं लग्न होतं तर आमच्याकडं मग दंडवत असतं, मग हळद फोडायला, हळद दळायला छान असे मोठे मोठे कार्यक्रम सेलिब्रेशन केले जातात. त्याच्यात मी त्यांच्या दंडवताला आणि हळद दळायला हा ब्लाऊज मी छान असा स्टिच करून घेतलेला. खूप सुंदर आहे. पॅरेट आणि याच्यावर एलिफंटची प्रिंट आहे, छान अशी फ्लावरची प्रिंट आहे आणि पूर्ण सिक्वेन्स वर्क आहे, थ्रेड वर्क आहे, त्यामुळे खूप उठून दिसतो.
छान मस्त असतं नाही का, एकदम मस्त. त्यांना म्हणलं की आता जी साडी मी घालणार होते ना पिंक कलर, त्यांना म्हणलं त्या साडीला एकदम छान असं उठून दिसन अशी त्याला आहे ना छान हे लावा, काय म्हणतो आपण गोटापट्टी लावा. हा, गोटापट्टी लावून द्या मस्तपैकी. खूप छान वाटतं, एकदम उठून दिसतो हा कलर. आणि हा आहे ना, मी आता पिंक कलरच्या मी साडी, तुम्हाला आता फोटोमध्ये तुम्ही पाहिलं असेल, पिंक कलरच्या मी साडीवर जरी घेतला असेल तर त्याच्यात पॅरेट ग्रीन कलर आहे, त्याच्यावर पण मी घालू शकते. छान ब्ल्यू कलर आहे, न्यूड पिंक कलर आहे, त्याच्यावर पण मी घालू शकते. माझी म्हणजे पीस घेण्याची माझी निवडच अशी आहे की कपाटात 4-5 जर साड्या असतील त्याच्यावर तो एक ब्लाऊज गेला पाहिजे. उगाचच मी तो ब्लाऊज पीस घेतलाय, एकाच साडीवर घातलाय आणि मग तो ठेवून दिला आणि 1-2-3 वर्षांनी परत घातलाय, असं काही नाही. असा ब्लाऊज पीस घ्यायचा की तो सतत घालण्यात आला पाहिजे असा. आणि त्यानंतर आहे मस्त असा हा पिंक कलरचा ब्लाऊज. हा मी असाच मॅचिंग सेंटरमध्ये गेले होते, खूप मला आवडला त्यामुळे मी घेतला होता. आणि एवढा सुंदर दिसतोय ना हा पण मी स्वतः स्टिच केलाय. याला पण पूर्ण सिक्वेन्स वर्क आहे, आतून पूर्ण सिक्वेन्स त्यांनी लावलेत आणि अख्खं सगळं थ्रेड वर्क आहे, पूर्ण थ्रेड वर्क आहे. तुम्हाला कितपत दिसेल काही माहित नाही, पण हे जे आहेत ना ते पण थ्रेड आहेत, आतून जे लावलेत ते पण पूर्ण थ्रेड वर्क आहे. आणि जे सिल्वर कलरचे त्यांनी दिलेत ना, आपण म्हणतो ना गोटापट्टी, त्या पट्टीमधनं पट्ट्या आहेत त्यामुळे तो खूप सुंदर दिसतो. पूर्ण एवढं शिवलंच मी, त्याचा शिवलाय बाई त्याची तेवढी शिवली आहे मी छान. आणि मस्तपैकी असे पण मी घरी लटकन केले छान. हा पण माझ्या भरपूर साड्यांवर जातो. आता माझ्याकडे एक पूर्ण गोल्डन कलरची साडी, पूर्ण एकदम साऊथ मध्ये, त्याच्यावर जातो. बरं हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं, आता हा जो पीस आहे, आता ह्या पीसचं मला नाव सांगता येणार नाही तुम्हाला. मी जर तुम्हाला नाव भेटलं सर्च करून तर मी तुम्हाला नक्की सांगेन की याचं नाव काय, किंवा मग शेवटी व्हिडिओच्या वर ऍड करेन ब्लाऊज पीसचं नाव म्हणून. आता हे जे ब्लाऊज पीस मी शिवलेत ना ते अजिबात काठपदराच्या साडीवर जात नाही. तुमच्या जर सिंथेटिक साड्या असतील, भारी क्वालिटीच्या सिंथेटिक आपण जे नॉर्मल यूज करतो त्या नाही, सिंथेटिक असेल, शिफॉन असेल, कॉटन असेल, जॉर्जेट असेल, परत ऑर्गेन्झा साडी असेल, या 5-6 साड्यांवर हा ब्लाऊज जातो. उगाच तुम्ही काठपदराच्या साडीवर तुम्ही हा वेअर करायला जासाल, अजिबात मॅचिंग होत नाही, एकदम तुमचा लुक विचित्र दिसतो. आणि उगाच घालायचंय म्हणून घातलंय बाबा, कुठेतरी मॅच करायचंय म्हणून केलंय, असा होऊन जातो. त्यामुळे असे जे तुम्ही पीस घेतले तर अजिबात ते काठपदराच्या साडी तुम्हाला वेअर करायचे नाही. मी ज्या साड्यांचे नाव सांगितले त्या साड्यांवर फक्त घालायचे, किंवा जास्तीत जास्त करून आपण लिलनची साडी म्हणतो ना, एकदम सॉफ्ट मस्त अशी अंगावर आहे की नाही अशी साडी वाटते, त्या साडीवर घालायचंय. किंवा सगळ्यात बेस्ट म्हणलं तर कॉटनची साडी, कोणतीही तुम्ही कॉटनच्या सुतातली साडी घ्या, त्याच्यावर पण खूप छान दिसतो. अशी आहे किंवा अशी. हा जो ब्लाऊज पीस आहे ना तो एकदम माझा कॉटनच्या कपड्यामध्ये आहे, तो छान तुम्हाला काठपदरच्या साडी होऊ जाईल. आणि सगळ्यात लास्टवाला म्हणजे हा नेटचा ब्लाऊज, हा खूप छान. आणि याची मला वाटते शिलाई पण त्यांनी काहीतरी 800 का 900 रुपये घेतली ती माझ्या ब्लाऊज पीसची, त्यामुळे खूप छान झालंय. हा पण पूर्ण सिक्वेन्स वर्क आणि मग छान असे एकदम नाही का बीट्स वगैरे लावले त्याने, शुगर बीट्स वगैरे. हा डायरेक्ट मी आयता पीस घेतलाय छान असा आणि मग मस्तपैकी स्टिच करून घेतलंय. आता काय होतं माहिती का, या ब्लाऊज पीस मध्ये घेण्याची चूक काय झाली माझी, मी जास्त हेवी वर्कचा घेतला ब्लाऊज, त्यामुळे ना स्टिच करायला पण प्रॉब्लेम होतो. आणि जी लोक असतात आपण त्यांच्याकडे ब्लाऊज स्टिच करायला देतो ते मग आपल्याला सांगतात, कारण की नाही ताई ब्लाऊजची मग सुई तुटती किंवा मग आम्हाला शिवायला प्रॉब्लेम होतो, त्यामुळे आम्हाला शिवता येत नाही. त्यामुळं जास्त मी ते सजेस्ट करेन, जास्त ज्याला मणी असतात, ज्याला नाही का अशी हेवी. आता शुगर बीट्स मध्ये एक पूर्ण जाड शुगर बीट्स असतो आणि एकदम असा प्लास्टिक टाईप म्हणतो ना आपण, तो असतो, जेणेकरून आपण हाताने जरी दाबला ना तो तरी दबतो. आता याला स्टिच करायला त्यांना काहीच प्रॉब्लेम आला नाही, एवढा पूर्ण थ्रेडवर्क असून, पण याला भरपूर प्रॉब्लेम आलाय. त्यांनी मध्ये एकदम नाही का असे धागे पण थोडेसे हे आहेत त्याचे, बघा तुम्हाला दाखवते मी. त्यामुळे तुम्हाला सांगेन की जास्त हेवी वर्कचा ब्लाऊज घ्यायला जाऊ नका. आता तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थित, पण एकदम व्यवस्थित टिप नाही बसली त्याला. घ्यायचं असेल वर्कचं तुम्ही घ्या, पण जास्त करून एकदम बघायचं तिथं जाऊन. आपण जेव्हा पीस घ्यायला गेलो ना तिथं बघायचं की हे जे मणी आहे ते दबतायत का, किंवा मग जास्त तुम्हाला प्रॉब्लेम होईल का, कारण की ते लोक उगाच शिलाई जास्त घेतात, त्याच्यामुळं असं आहे. छान त्यांना म्हणलं होतं बॅक साईडला, मला पूर्ण एकदम नाही आवडत की नाही का एकदमच नेटचा शिवायचा आहे किंवा ह्या पुढच्या साईडला पूर्ण नेट असं लावायचंय, तसं नाही आवडत. त्यामुळे त्यांना सांगितलं छान आपला नॉर्मल ब्लाऊज फक्त शिवा, फक्त या साईडने ना पूर्ण बंद गळा करा आणि पूर्ण नेटचं कापड असू द्या, फक्त जो आपला गळ्याचा भाग असतो ना त्या साईडला. बाकी पूर्ण त्यांनी अस्तर लावले. बाईला मी त्यांना म्हणलं होतं अस्तर लावा, पण ते म्हणले की ताई मग तुम्ही एवढा नेटचा म्हणजे वर्कचा ब्लाऊज घेऊन काय उपयोग आहे, तो उठून दिसणार आहे. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं मग तुम्ही शिवा. त्यांनी छान असं स्टिच करून दिलाय
मस्त हा भोसरीतनं स्टिच करून घेतलाय ब्लाऊज मी. त्यानंतर आहे हा वर्कचा ब्लाऊज. आता हा तो लास्ट म्हणजे जे एवढ्या भाई होत्या माझ्या तो लास्ट ब्लाऊज होता. आणि हा वर्कचा आता हा जेव्हा पहिल्या सगळ्यात मी वर्क करायला शिकले होते तेव्हा मी हा केलाय. हा माझ्या बहिणीचा ब्लाऊज आहे खरं तर, पण म्हणलं आता एक छान असे वर्क केले आहे जवळ तर म्हणलं तुम्हाला दाखवावं मस्त. हा पण काय केलंय पूर्ण बाही मी शिवून त्यांना तुम्हाला सांगितलं की ब्लाऊज पीस ची बाही कट करायची छान असते, त्याला अस्तर लावायचं आणि मस्त तुम्ही छान त्याला मणी असे लावू शकता. खूप छान वाटतो हा. पूर्ण हेवी केला होता. त्याला कडनी छान अशी लेस लावली होती आणि बॅक साईडला आता तेव्हा एवढं काही येत नव्हतं त्यामुळे एकदम नॉर्मल अशी मणी लावली होती. तो एक आहे. आणि एक सुंदर असा सगळ्यात माझा आवडता आणि फेवरेट माझ्या बहिणीच्या लग्नातला मी केला होता ब्लाऊज. म्हणजे माझ्या मम्मीनी पूजाला तिला साडी दिली होती. एवढा सुंदर आहे ना हा ब्लाऊज. याला पूर्ण पिकॉक फेदर लावलेले मी, मोराचे पीस लावलेले. आता हा भरपूर यूज केला ना त्यामुळे ज्याचे फेदर आहेत ना ते थोडेसे निघाले. खूप छान वाटतो हा पण ब्लाऊज पीस. आणि बॅक साईडला पूर्ण असा मोर केलाय त्याला मी आणि पूर्ण इथं पण फेदर लावून टाकले सगळे. आणि ह्याला पण छान अशी चेन टाकली आपण जी धाग्याची म्हणतो, ज्या वर्क करतात त्यांना माहित असेल ते टाकले इकडे. त्याला अशी छान मण्यांची लेस स्टोन लेस लावली आहे आणि ते छान असे खडे लावले ते उठून दिसावून. आता काय होतं जेव्हा ना आपण वर्क करतो ना ब्लाऊजला तेव्हा आपल्याला मेन पॉईंटवर लक्ष द्यायचंय. तुम्ही जर समजा इथं जर छान असं लोटस असेल, लोटस जर इथं काढणार असेल या बाहीवर तर फक्त लोटसच तुम्हाला एकदम उठून काढायचंय. उगाच इथं लोटस काढलाय मग त्याची इथं पानच काढलीये मग इथं काहीतरी परत एक डबल त्याला कळीच काढली, तसं नाही करायचं. एक ते एकच प्रिंट लक्षात ठेवायची आणि त्यानुसार करायचं. आता मला काय पाहिजे होतं, दीदीची साडी होती मोरपंखी कलरची त्यामुळे मला तो कलर इथं उठून आणायचा होता छान असा. त्यामुळे मस्त फक्त मोराचे फेदर घेतले छान असे लावलेत, बाकी मला कुठेच काही करायचं नव्हतं. जर आता हा फेदर मी काढून कडला जर परतच काहीतरी ब्ल्यू कलरचे स्टोन वगैरे लावले असते तर हा एवढा जो भाग आहे तो उठून दिसला नसता. असं करायचंय. छान दिसतो, खूप सुंदर दिसतो हा पीस. याचा जर मला फोटो जर मिळाला ना दीदीचा तिच्याकडनं मी घेईलच, तो फोटो पण मी छान असं इथं अटॅच करून देईन. खूप सुंदर दिसतो. चला तर आता असं होतं माझं पूर्ण ब्लाऊजचं कलेक्शन. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करा. मला भेटू पुन्हा नेक्स्ट व्लॉग मध्ये अशा छान छान टिप्स आणि ट्रिक्स घेऊन, छान वस्तू घेऊन. तोपर्यंत बाय.